आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शाहू फुले आंबेडकर हेच देशाचा श्वास यशवंत गोसावी यांचे कुरूप येथे विचारप्रवर्तक व्याख्यान। छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ इतिहासाची पाने नसून ते या देशाचा जिवंत श्वास आहेत। हे विचार जोपर्यंत समाजात टिकून आहेत तोपर्यंतच माणुसकी आणि लोकशाही जिवंत राहील, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले। कुर्लप तालुका वाळवा येथील कैलासवासी रामराव विठोजी पाटील बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ व माननीय श्री PR पाटील दादा ज्ञानप्रबोधिनी यांच्या वतीने देशभक्त निवृत्ती काका पाटील हायस्कूलमध्ये आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते। यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील, ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कुमार पाटील, दिलीप पाटील, PT पाटील, राजाराम बापू दूध संघाचे संचालक विलास पाटील सह सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाहू फुले आंबेडकर देशाचा श्वास या विषयावर अत्यंत प्रभावीपणे भाष्य करत व्याख्यानादरम्यान गोसावी यांनी एका हृदयद्रावक घटनेचा दाखला दिला। नाशिकमधील एका उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या घटनेचे वर्णन करताना ते म्हणाले, एका बंगल्यात आईचा मृत्यू होतो। वडील जेलमध्ये जातात आणि 3 वर्षांची त्रिशा आणि 5 वर्षांचा लंकेश ही मुले अनाथ होतात। ज्या बंगल्यांच्या भिंती इतक्या जाड होत्या की मुलांच्या रडण्याचा आवाजही बाहेर जात नव्हता। तिथे माणुसकीचे दर्शन घडवणारे कोणी नव्हते। शेवटी महापुरुषांच्या विचाराच्या संस्था या मुलांच्या पाठीशी उभी राहिली। या उदाहरणातून त्यांनी आधुनिक काळातील संवेदनशून्यतेवर बोट ठेवत महापुरुषांच्या विचारांची आज किती गरज आहे हे अधोरेखित केले। तर केवळ जयघोष करून महापुरुष समजत नाहीत, तर त्यांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे। संकटात सापडलेल्या अनाथ आणि गरजू मुलांना आधार देणे हीच खरी शाहू फुले आंबेडकरांची शिकवण असल्याचेही गोसावी म्हणाले। PR पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या व्याख्यानमालेने प्रेक्षकांना अंतर्मुख केले। यशवंत गोसावी यांच्या ओघवत्या शैलीतील आणि वास्तववादी मांडणीमुळे उपस्थित श्रोते भारावून गेले।